सकाळचे बरोबर 9:15 वाजलेत. जागा आहे मुंबईची दलाल स्ट्रीट. जरा कल्पना करा, काही लोक इकडे तिकडे पळतायत, ओरडतायत. एकाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे तर दुसरा अगदी रडकुंडीला आलाय. का? कारण एकाने आत्ताच लाखो रुपये छापलेत आणि दुसऱ्याने आयुष्याची सगळी कमाई एकाच झटक्यात गमावलीये. हे दोन्ही एकाच वेळी एकाच जागी घडते. आजच्या या विश्लेषणात आपण याच शेअर मार्केटच्या खऱ्याखुऱ्या आणि थोड्याशा डार्क वास्तवावर बोलणार आहोत. एक असं जग जिथे स्वप्न पूर्ण होतात पण लालसेपायी माणूस आंधळाही होतो. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की शेअर मार्केट म्हणजे खरंच पैसे छापायची मशीन आहे की जगातला सगळ्यात मॉडर्न गुंतागुंतीचा जुगार. बऱ्याच जणांना वाटतं की मार्केटमध्ये आलो म्हणजे आपण रातोरात करोडपती होणार. पण फायनान्सच्या या जगाचं वास्तव ना आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळं आणि कधीकधी खूपच कठोर असतं. हाच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आणि आपण आज याचा उत्तर शोधणारच आहोत. बरं, एकदम बेसिक पासून सुरू करूया. शेअर म्हणजे नक्की काय? एका साध्या उदाहरणानं समजून घेऊ. समजा एक छानसं फास्ट फूडचं दुकान आहे. बिझनेस एकदम जोरात चाललाय आणि आता शहरात आणखी 4 शाखा उघडायच्या आहेत. पण पैसे कुठून आणणार? बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी लोकांना सांगितलं जातं की माझ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवा, मी तुम्हाला यातला एक छोटासा हिस्सा देईन. यालाच म्हणतात ओनरशिप शेअरिंग किंवा थोडक्यात शेअर. आणि जिथे शेअर्स खरेदी विक्री केले जातात ते म्हणजे शेअर बाजार. बघा ना, व्यवसायाच्या विस्तारासाठी सुरू झालेली ही किती सोपी आणि निरागस संकल्पना होती. पण ह्याचा इतिहास खूप भारी आहे बरं का. जागतिक पातळीवर बघायला गेलं तर 1602 मध्ये ॲम्स्टरडॅममध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने याची सुरुवात केली. पण आपण जर आपल्या भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला ना तर 1850च्या दशकात मुंबईतल्या एका वडाच्या झाडाखाली आपले काही व्यापारी रोज भेटायचे. तिथेच पहिली खरेदी विक्री सुरू झाली. विचार करा, एका साध्या वडाच्या झाडाखालून सुरू झालेला हा प्रवास 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE आणि मग 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEच्या स्थापनेपर्यंत येऊन पोहोचलाय. आज आपला शेअर बाजार जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. पण आजकाल ना शेअर मार्केटला बघण्याचा दृष्टिकोनच एकदम बदलून गेलाय. कुठेही बघा नुसता झटपट श्रीमंत होण्याचा भ्रम पसरवला जातोय. सोशल मीडिया उघडला की स्पोर्ट्स कार्स, एकदम लक्झरी लाईफस्टाईल आणि आज मी एवढे लाख कमवले असे खोटे स्क्रीनशॉट्स तोंडावर मारले जातात. लोकांना वाटतं एखादी सिक्रेट स्ट्रॅटेजी आहे जी वापरली की रातोरात करोडपती. सामान्य माणसाला वाटतं अरे हा तर पैसे कमवायचा जादुई रस्ता आहे. पण मित्रांनो, हे सगळं खूप आकर्षक वाटत असलं तरी याच्या मागे लपलेले धोके कोणीच सांगत नाही. आणि म्हणूनच आता एक असा आकडा समोर येतोय जो थक्क करणारा आहे. 90%. हो, ऐकून धक्का बसेल, पण सेबीच्या अधिकृत आकडेवारीनुसार शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या तब्बल 90% लोकांचं नुकसान होतं. ते त्यांचे पैसे गमावतात. म्हणजे विचार करा, जे स्वप्न आपल्याला सोशल मीडियावर रोज दाखवलं जातं आणि जे प्रत्यक्षात घडतं त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा एक अतिशय कडू वास्तवाचा आरसा आहे जो प्रत्येकाने बघायलाच हवा. आता साहजिकच प्रश्न पडतो, असं का होतं? एवढं मोठं नुकसान लोक कसं काय करतात? याचं उत्तर मानवी भावनांमध्ये दडलेलं आहे. हे बघा, सुरुवातीला मनात लोभ येतो. वाटतं चला फक्त आणखी एक ट्रेड मारूया. मग चुकून थोडा फायदा झाला की अति आत्मविश्वास वाढतो. अरे आता तर मला हा सगळा गेम समजलाय. आणि इथेच माणूस क्षमतेपेक्षा मोठी रिस्क घेतो. मग मार्केट थोडं खाली आलं की भीती सुरू होते. बापरे, मार्केट अजून पडलं तर काय होईल? आणि या सगळ्या भयानक चक्रात अडकून ट्रेडिंग अकाउंटची रक्कम थेट 0 म्हणजे शून्यावर येऊन थांबते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रेडिंग हे तांत्रिक ज्ञानावर म्हणजे स्किलवर कमी आणि मानसिकतेवर म्हणजेच सायकोलॉजीवर जास्त चालतं. शेअर बाजार हा फक्त चार्ट्स आणि आकड्यांचा खेळ नाहीये, तो मानवी मनाशी खेळतो. जोपर्यंत स्वतःच्या भावनांवर, विशेषतः लोभ आणि भीतीवर कंट्रोल ठेवता येत नाही, तोपर्यंत जगातल्या कुठल्याही ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही. थोडक्यात सांगायचं तर भावनिक शिस्त हीच मार्केटमधली खरी ताकद आहे. आता मार्केटच्या एका जरा डार्क बाजूकडे वळूया. इन्साइडर ट्रेडिंग म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजा एखाद्या मोठ्या कंपनीची अशी काही सिक्रेट माहिती आहे जी अजून पब्लिकला माहीतच नाहीये आणि त्या माहितीचा आधीच फायदा उचलून कोणीतरी करोडोंचा नफा कमावला तर त्याला इन्साइडर ट्रेडिंग म्हणतात. मोठे मोठे खेळाडू या गुप्त माहितीच्या आधारे आधीच कमी भावात शेअर्स उचलतात आणि न्यूज बाहेर आल्यावर प्रचंड नफ्यात विकतात. यात बिचाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना काहीच माहीत नसतं आणि त्यांचा मात्र मोठा तोटा होतो.
जर आपण बाजारातल्या अशा मोठ्या ऐतिहासिक घटनांकडे बघितलं तर 1990च्या दशकातला हर्षद मेहता मार्केट स्कॅम हे एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातली ही एक अशी केस आहे जिने मार्केटमधल्या पळवाटा आणि त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो हे संपूर्ण देशासमोर उघड केलं. बाजारात फेरफार म्हणजे मॅनिप्युलेशन नक्की कसं चालतं हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. हे मॅनिप्युलेशन नक्की कसं चालतं ते थोडक्यात सांगतो. सगळ्यात आधी मुद्दाम कृत्रिमरित्या प्रचंड खरेदी केली जाते, ज्यामुळे शेअर्सच्या किमती आभाळाला भिडतात. सामान्य जनतेला वाटतं, अरे वा, हा शेअर म्हणजे तर रॉकेट आहे, हा असाच वर जाणार. मग काय, सगळे लोक एकमेकांचं बघून तेच शेअर्स विकत घ्यायला लागतात. पण काही काळानंतर जो अटळ मार्केट क्रॅश असतो तो होतोच. बाजार अचानक कोसळतो आणि लाखो सामान्य लोकांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात धुळीला मिळते. यातून एकच सिद्ध होतं की केवळ दुसऱ्यांचं अंधानुकरण करणं किंवा हर्ड मेंटॅलिटी किती घातक ठरू शकते. आणि म्हणूनच हे वाक्य कायम कोरून ठेवा, गर्दी नफा कमवत नाही, ज्ञान नफा कमवतं. टीव्हीवरच्या बातम्या ऐकून किंवा कुठल्या तरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सांगितलं म्हणून डोळे झाकून पैसे लावणं हा बाजारातल्या सगळ्यात मोठा आत्मघात आहे. जोपर्यंत सखोल अभ्यास आणि विश्लेषण केलं जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये टिकणं जवळजवळ अशक्य आहे. आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक यामधला फरक. ट्रेडिंग हे खूप कमी काळासाठी असतं. तिथे निर्णय अगदी सेकंदात घ्यावे लागतात, धोके प्रचंड असतात आणि स्ट्रेस तर विचारूच नका. याच्या अगदी उलट इन्व्हेस्टिंग ही एक दीर्घकालीन गोष्ट आहे. इथे बिझनेस समजणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवणं गरजेचं असतं. ट्रेडिंगमध्ये रातोरात श्रीमंत होण्याचा प्रयत्न असतो, पण इन्व्हेस्टिंगमध्ये शांतपणे, हळूहळू आणि खात्रीने संपत्ती निर्माण केली जाते. याचं एक एकदम भारी आणि खऱ्या आयुष्यातलं उदाहरण म्हणजे विजय केडिया. सुरुवातीच्या काळात त्यांनी शॉर्ट टर्म ट्रेडिंग करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यात त्यांचं भयंकर नुकसान झालं. पण ज्या दिवशी त्यांनी तो रस्ता सोडून दीर्घकालीन गुंतवणुकीचा म्हणजे इन्व्हेस्टिंगचा मार्ग धरला ना, त्या दिवशी त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. हे उदाहरण आपल्याला स्पष्ट सांगतं की शेअर मार्केटमध्ये जर दृष्टिकोन योग्य असेल तर किती मोठा चमत्कार घडू शकतो. मग खरी संपत्ती नक्की कशी बनते? त्याचा एक सोप्पा फॉर्म्युला आहे. रिअल वेल्थ इज इक्वल टू कंपाऊंडिंग प्लस तुमचं भावनिक नियंत्रण. कंपाऊंडिंग म्हणजे चक्र वाढ. ही जादू सुरुवातीला एकदम हळू काम करते, पण ती सतत वाढत असते. वॉरेन बफेट यांच्यासारख्या दिग्गजांनी ह्याच जादूचा वापर करून अब्जावधींची संपत्ती उभी केली आहे. जो माणूस बाजारात हळूहळू चालतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवतो, तोच या प्रवासातला खरा विजेता ठरतो. आता इथपर्यंत आल्यावर एक गोष्ट तर एकदम क्लिअर झालीय. शेअर बाजार ही काही वाईट जागा अजिबात नाहीये. उलट याच मार्केटमुळे चांगल्या कंपन्या मोठ्या होतात, देशात नवनवीन शोध लागतात आणि अर्थव्यवस्था प्रगती करते. खरा प्रॉब्लेम मार्केटमध्ये नाहीये, खरा प्रॉब्लेम आहे तो माणसाच्या अमर्याद लोभात. जिथे हा लोभ कंट्रोलच्या बाहेर जातो तिथे चांगल्या गोष्टींचा शेवट ही वाईटच होतो. हे वाक्य खरंच प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारण्यासारखं आहे. मग जे लोक मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांनी नक्की काय करायचं? त्यांच्यासाठी एक एकदम सोपं आणि प्रॅक्टिकल रोडमॅप आहे. पहिल्याच दिवशी ट्रेडिंगच्या मैदानात उडी मारण्याची चूक अजिबात करू नका. त्याऐवजी आधी फायनान्सचे थोडे बेसिक समजून घ्या. सुरुवात करायचीच असेल तर म्युच्युअल फंडसारख्या सुरक्षित पर्यायाने करा. अनपेक्षित संकटांसाठी एक चांगला इमर्जन्सी फंड बाजूला काढून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी पुढच्या 10-20 वर्षांचा म्हणजे लाँग टर्म विचार करा. हा आराखडा पाळला तर आर्थिक प्रवास एकदम सुरक्षित राहील. आणि एक गोल्डन रूल कधीच विसरू नका. जर तुम्ही इथे झटपट श्रीमंत व्हायच्या उद्देशाने आलात तर हा बाजार तुम्हाला तितक्यात झटपट गरीबही बनवू शकतो. जे लोक मार्केटमध्ये शॉर्टकट शोधायला येतात त्यांच्यासाठी हा एक अतिशय कडक आणि कायम लक्षात ठेवणारा इशारा आहे. कारण संपत्ती निर्माण करायला जगात कुठलाही शॉर्टकट नसतो. आता आपण या अपेक्षा आणि वास्तवाच्या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. शेअर बाजार हा ना चांगला आहे ना वाईट, तो तर फक्त मानवी भावनांचा एक आरसा आहे. याच आरशात दिसतं की कसा लोभ माणसाला आंधळा करतो, कशी भीती त्याला चुकीच्या वेळी शेअर्स विकायला लावते आणि कसा संयम खऱ्या अर्थाने संपत्ती बनवतो. बाजारातला प्रत्येक चढउतार हा फक्त आपल्या मानसिकतेची सावली असतो. शेवटी काय तर माणूसच या बाजाराला आकार देत असतो. म्हणूनच हा आजचा शेवटचा विचार खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. बाजारातलं सगळ्यात मोठं हत्यार पैसा नाहीये, तर तो आहे माइंडसेट, म्हणजेच आपली मानसिकता. जर पिढ्यानपिढ्या टिकणारी संपत्ती कमवायची असेल तर ती फक्त आणि फक्त योग्य मानसिकतेवरच शक्य आहे. बाजारात कोणी कॅसिनोसारखा जुगार खेळत बसतो तर कोणी पिढ्यांची संपत्ती कमवतो. हा निर्णय बाजार ठरवत नाही तर ती स्वतःची मानसिकता ठरवते.
तर आजचं हे विश्लेषण थांबवताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. आजकाल बहुतेक लोक मार्केटमध्ये नक्की काय करतायत ते फक्त भावनांच्या आहारी जाऊन नुसतं ट्रेडिंगचं जुगार खेळतायत की खऱ्या अर्थाने संयम ठेवून इन्व्हेस्टिंग करतायत? हा विचार नक्की करा.